मुंबईतल्या लालबागच्या मेघवाडीत मतदार यादीत 2 वेळा नाव आल्यानं मतदारांना मतदान करताना कायदेशीर प्रक्रियेत वेळ घालवावा लागला। त्यानंतर या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला, तर एका महिलेचं नाव चक्क वॉर्ड क्रमांक 34 मालाडमध्ये दाखवण्यात आलं। तर मेघवाडीत एकाच महिलेचं नाव यादीत 2 वेळा आलं असून दोन्ही नावापुढे पत्ते मात्र वेगवेगळे असल्यानं मतदान नेमकं करायचं कुठे हा प्रश्न महिलेसमोर उपस्थित झाला। या सगळ्यांशी संवाद साधलाय सूरज सावंत। मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मुंबईत सर्वत्र मतदान प्रक्रिया ही पार पडत असताना दुबार मतदानाचा जो प्रश्न आहे हा पुन्हा एकदा ज्या मतदार यादीतनं समोर आलेला आहे। अनेक ठिकाणी अनेक जे या ठिकाणी मतदार आहेत त्यांचे 2 ठिकाणी नावं आहेत, त्यामुळे कुठे नेमका ॲड्रेस आहे किंवा कुठल्या प्रभागात त्यांचं नाव गेलेलं आहे यासाठी शोधाशोध करताना त्रास होतोय। तर त्यामुळेच काही ठिकाणी काही जणांना अडवलं देखील जात आहे, मात्र त्याची वस्तुस्थिती पडताळल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क हा बजावला दिला जातोय। माझ्यासोबत या ठिकाणी मीनाताई आहेत पालव, ज्यांची नावं जर आपण पाहिलं तर त्या मेघवाडी लालबागमध्ये आहेत आणि 2 ॲड्रेसेस त्यांच्या समोर आहेत की मतदार यादीतले। त्यामुळे नेमकं ते कुठल्या ठिकाणी मतदान करणार, कारण दोन्ही ठिकाणी वेगवेगळे ॲड्रेस आहेत ज्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे। त्यामुळे एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे। ताई, काय सांगाल, तुमची नावं मतदार यादीत 2 ठिकाणी आहेत आणि 2 वेगवेगळे ॲड्रेस आहेत, काय नेमका प्रश्न आहे सध्या तुमच्यासमोर? प्रश्न असा आहे की आता नक्की मी जाऊन मतदान करायचं कुठे, कारण दोन्ही ठिकाणी गेल्यावर परत मला रिटर्न ह्या साईडला सांगतील की तिकडे जा, तिकडे सांगतील की इकडे जा, कारण सर जेजेमध्ये एक आलेलं आहे आणि वेटनरीमध्ये आम्हाला आलेलं आहे 2 ठिकाणी। तर मला प्रश्न पडला आता मी नक्की कुठे जाऊ। बरोबर। तर माझ्यासोबत दुसरीकडे मोरे साहेब आहेत। मोरे साहेब, आपलं पूर्ण नाव काय आणि नेमका काय प्रसंग किंवा काय अनुभव आपल्याला आला ज्या ठिकाणी आपण मतदान करायला गेलेला होतात? मी आता दुपारी 2 वाजता मतदारसंघामध्ये गेलेलो, मी आणि माझी मिसेस रोहिणी रवींद्र मोरे आणि माझं नाव रवींद्र वसंत मोरे। आम्ही इथे 60 वर्ष राहतो आहे, पण मी जेव्हा वोटिंग करायला गेलो तेव्हा आमच्या दोघांचंही जे नाव होतं ते दुबार मतदारसंघात होतं। त्यामुळे माझं जे काही आय कार्ड मी दाखवलं त्यांना आणि माझं मग आधार कार्ड दाखवलं, तेव्हा मग त्यांनी तो फॉर्म वगैरे भरून त्यांनी आम्हाला वोटिंग करायला दिलं। पण हा प्रकार काय झाला, म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे। 60 तुमचं नाव 2 ठिकाणी असं काही सांगण्यात आलं का त्यांनी? दुबार मतदारसंघातच नाव गेलं माझं आणि माझ्या मिसेसचं। त्यांचं कुठे आहे असं सांगितलं? म्हणजे त्यांनी काहीच सांगितलं नाही। मी बोललो की तुम्ही इन्क्वायरी करा ना की कुठे आमचं झालं आहे वोटिंग, कारण मी इथं ओरिजिनल माणूस असताना दुबार वोटिंग होतंच कसं? विधानसभा ज्यावेळी निवडणूक होती, लोकसभा झाली, त्या दरम्यान असा काही प्रसंग आपल्यासोबत झाला? नाही, हा फक्त महानगरपालिकेच्याच वेळेला झाला, नाही तर विधानसभा आणि लोकसभेच्या वेळेला नाही झाला। आणखी एक असंच उदाहरण आहे ज्या सध्या आपल्यासोबत नाही आहेत, त्या काही कामानिमित्त गेलेल्या आहेत। या संदर्भात आपल्याला इथले समीक्षा सावंत म्हणून आहेत, यासोबत इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते जे आपल्या निदर्शनास आणून देतील। कारण दादा, नेमकं काय झालं होतं आणि त्यांचा नेमका समीक्षा सावंत यांचा काय प्रॉब्लेम झाला होता? जसं रवींद्र मोरेंचा प्रॉब्लेम झाला दुबार मतदाराचा, तसाच त्यांचासुद्धा प्रॉब्लेम झाला। त्या मतदानासाठी सकाळी गेल्या होत्या मतदार केंद्रामध्ये, तर तिकडे त्यांना सांगण्यात आलं की तुमचं मतदान आधीच झालेलं आहे, तर 34 नंबर तुमचं मतदान आधी 34 नंबर वॉर्डला झालं आहे कुठेतरी। आता आम्हाला माहीत नाही 34 नंबर कुठे, ते त्यांनाच माहिती निवडणूक। हा जो 34 नंबर वॉर्ड आहे हा मालाडचा आहे, ज्या सध्या त्या राहत आहेत लालबागमध्ये, अनेक वर्षांपासून याच ठिकाणी राहत आहेत, इथेच मतदान करतायत, मात्र आता त्यांचं नाव 34 नंबरमध्ये देखील नोंदवण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।